3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अर्थात आज अक्षय तृतीया आणि या शुभ मुहूर्तावर पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय। पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले यांचे मंदार देसाई यांनी कोकणातून आंबे संकलित करून आंब्यांची ही अशी सुंदर अशी आरास केली आहे। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाते गणरायाच्या या गाभारात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। अक्षय तृतीया म्हटली की सगळ्यांच्याच नजरा असतात ते दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराकडे, कारण अतिशय आकर्षक अशी या ठिकाणी सजावट करण्यात येते। 11,000 आंब्यांचा महानैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो। कसा एकूणच हा सगळा माहोल आहे, काय या सगळ्याविषयी सांगाल? आज पहाटेपासूनच आपण बघू शकतो की श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी अक्षरशः या ठिकाणी गर्दी केलेली आहे। 11,000 आंबे जे आहेत कोकणातून मंदार देसाई यांनी संकलन करून ही आरस बनवलेली आहे। आपण बघू शकतो की अत्यंत सुंदर अशी ही सगळी आरस जी आहे ती गणरायाच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली आहे। 11,000 आंब्याचा महानैवेद्य त्यांनी दाखवलेला आहे। खरं तर आपण बघू शकतो की मंदिरावर सुद्धा फुलांनी साकारलेल्या आंब्याची प्रतिकृती प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत फुलाने केलेली सगळी सजावट आपल्याला दिसत आहेत। अत्यंत सुंदर अशी सगळी सजावट जी आहे ती मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे। आपल्या समेत स्वतः मंदार देसाई आहेत, थेट आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। मंदारजी, काय सांगाल? 11,000 आंब्याची आरस आपण केली आहे, तो नैवेद्य गणरायाच्या चरणी अर्पण केला, काय सांगाल? एकतर आजचा अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि गणपती बाप्पा हे प्रथम आराध्य दैवत असं याचं औचित्य साधून आज आपण हे 16वं वर्ष आहे की आज हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पुढे आपण 11,000 आंब्यांचा महानैवेद्य हा अर्पण केलेला आहे। याच्यात एक मुख्य म्हणजे दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून यांचा उपक्रम इतका उत्तम आहे की माननीय अध्यक्ष सुनील भाऊ रासने, हेमंत भाऊ रासने, महेशजी सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सर्व आंबा हा ससून रुग्णालयातील सर्व पेशंटना, अनाथ आश्रमांना, वृद्धाश्रमाला व तसेच अपंग संस्था व माजी सैनिक अपंग संस्थांना हा प्रसाद म्हणून वाटण्यात येतो। 11 आंबा जे आहेत तुम्ही कोकणातून संकलन केला, कशा पद्धतीने संकलन तुमचं नियोजन होतं आणि काय सांगायला बाबा? एकतर हा आंबा जो लावायचं यंदा 16वं वर्ष आहे बाप्पांच्या चरणी, हे बाप्पाच घडवून आणतात, बाप्पाच त्याचं नियोजन करतात आणि बाप्पा आमच्याकडून करून घेतात आणि हे त्यामुळे आम्ही बाप्पांच्या पुढे 11,000 आंब्यांचा नैवेद्य अर्पण केला आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी जी सजावट आहे ती अत्यंत देखणी सजावट देसाई बंधू यांनी केलेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी लाखो पुणेकर सध्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत। 3.5 मुहूर्तापैकी हा जो महत्वाचा मुहूर्त असतो, त्यामुळे या सजावटीनं बाप्पाचं रूप अधिकच लोभसवाणा पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणाची या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।